नमस्कार. शेवटचा टॉपिक आपण डिस्कस केला होता, इंट्रोडक्शन टू कम्प्युटर सायन्स, इट्स सिलेबस अँड पेपर पॅटर्न. तर यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की कम्प्युटर सायन्सचा जो पेपर आहे तो कशा पद्धतीने असतो आणि त्याच्यामध्ये काय काय विचारतात. आज आपण त्याला थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करू. आज आपण कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर हार्डवेअर ह्या दोनही सब्जेक्टचे पेपरबद्दल डिस्कस करूया. ठीक आहे, चला तर लक्ष द्या. थोडंसं रिवाइज करून घेऊ म्हणजे जेणेकरून आपली लिंक लागून राहील. ठीक आहे, पहा. तर सगळ्यात पहिले आपण डिस्कस केलं होतं की कम्प्युटर सायन्सचे दोन पेपर असतात, दॅट इज सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. नंतर आपण पाहिलं होतं की चॅप्टरचे नेम आणि त्याला असलेले वेटेज. त्यामध्ये आपण पाहिलं होतं ऑपरेटिंग सिस्टीम हा कम्प्युटर सायन्सचा फर्स्ट लेसन आहे. त्याला 22 मार्क आहे, डाटा स्ट्रक्चरला 17 मार्क, C++ला 41 मार्क, HTML ला 14 मार्क्स, अशी टोटल 94 मार्क्सचा आपला हा पेपर असतो. नंतर डिस्कस केलं होतं आपण हार्डवेअरच्या पेपर बद्दल. पहिला लेसन आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर अँड इट्स ऑर्गनायझेशन, 8085, 21 मार्क्सचा लेसन आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन इन्स्ट्रक्शन सेट अँड प्रोग्रामिंग ऑफ 8085, 43 मार्क्सचा लेसन आहे. त्यानंतर पाहिलं होतं आपण इंट्रोडक्शन टू इंटेल X85 फॅमिली, 4 ते 5 मार्क्सचा लेसन आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन टू मायक्रो कंट्रोलर 7 ते 8 मार्क्सचा लेसन आहे. त्यानंतर नेटवर्किंग टेक्नॉलॉजी हा 18 मार्क्सचा लेसन आहे. असे टोटल आपण लेसन पाहिले होते. त्यानंतर डिस्कस केलं होतं पेपर पॅटर्न कसा असणार आहे. पेपर पॅटर्न कशाचा, तर सॉफ्टवेअरचा. सॉफ्टवेअरच्या पेपर पॅटर्न मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला 4 MCQ चे क्वेश्चन सापडतात. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात, शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात 3, त्यापैकी एनी 2 सॉल्व्ह करावं लागते. त्यानंतर पुन्हा अगेन शॉर्ट आन्सरचा क्वेश्चन असतो, त्यापैकी पण 2 सॉल्व्ह करावं लागते. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन आहे, 1 सॉल्व्ह करावं लागते. क्वेश्चन 2 विचारतात. शॉर्ट आन्सर एनी 2 आहे, 3 क्वेश्चन विचारतात. त्यानंतर लॉंग आन्सर एनी 1 आहे, 2 क्वेश्चन विचारतात. शॉर्ट आन्सर आणि सेम असाच आहे. बस शेवटचा जो क्वेश्चन आहे हा 10 मार्कचा क्वेश्चन असतो, ज्यामध्ये 2 प्रोग्राम लिहावे लागतात. क्लिअर. असाच सेम पेपर जो आहे हा हार्डवेअरचा सुद्धा असतो. सेम, काहीही फरक नाही. जसा पेपर तुम्हाला सॉफ्टवेअरचा दिसतो तसाच पेपर हार्डवेअरचा सुद्धा असतो. कम्प्युटर सायन्स पेपर फर्स्ट, दॅट इज सॉफ्टवेअर, त्यामधला फर्स्ट लेसन ऑपरेटिंग सिस्टीम. समजून घेऊ की याचा पेपरमध्ये कोणता रोल आहे किंवा किती मार्कचा हा लेसन आहे, किती मार्क कंपल्सरी आहे, किती मार्क विथ ऑप्शन आहे, किती मार्क विदाउट ऑप्शन आहे. तर आपण हे सर्व समजून घेऊ. चला, तर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं तर आपल्याला लक्षात येते की ऑपरेटिंग सिस्टीम हा टोटल 22 मार्क्सचा लेसन आहे. 22 मार्क मध्ये काय काय विचारले जाते, तर एक MCQ असते. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे, नंतर पुन्हा लॉंग आन्सर, पुन्हा शॉर्ट आन्सर, पुन्हा लॉंग आन्सर, पुन्हा शॉर्ट आन्सर, पुन्हा लॉंग आन्सर. जर तुम्ही प्रॉपर ऑब्झर्व केलं, 3 मार्कचा एक क्वेश्चन कंपल्सरी आहे, 3 मार्कचा एक क्वेश्चन कंपल्सरी आहे, 3 मार्कचा एक क्वेश्चन कंपल्सरी आहे, असे टोटल 9 मार्क्स होत आहे. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन पाहू. लॉंग आन्सर क्वेश्चन 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, पुन्हा लॉंग आन्सर क्वेश्चन 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, पुन्हा लॉंग आन्सर क्वेश्चन, टोटल 12 मार्क्स आणि 1 मार्क्सची MCQ. असा जर आपण टोटल केलं तर हे 22 मार्क्सचा आपला पेपर बनतो. आता विशेष गोष्ट काय की याच्यामध्ये जर आपण पूर्ण अभ्यास केला, ऑपरेटिंग सिस्टीमचा जर कम्प्लीट अभ्यास केला, तर आपल्याला 22 ही मार्क मिळू शकतात. आपल्याला आज हे समजून घ्यायचं आहे की कोणत्या लेसनचा किती अभ्यास करायचा, जेणेकरून आपण आपल्या पेपरमध्ये चांगला स्कोर करू शकतो. त्यामध्ये सगळ्यात चांगला जो लेसन आहे तो आहे ऑपरेटिंग सिस्टीम. कारण किती मार्क्सचा आहे, तर 22 मार्क्सचा आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एकच क्वेश्चन आपला इथं मिस होतो 6 पैकी, ज्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमवर क्वेश्चन विचारले जात नाही. पण आपण 50 पैकी 22 मार्क फक्त एकाच लेसनवर कव्हर करू शकत आहे. क्लिअर. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कमी पडेल. तर आपण पाहतो डाटा स्ट्रक्चर. डाटा स्ट्रक्चर जो आहे हा टोटल 17 मार्क्सचा युनिट आहे. आता आपल्याला समजून घ्यावं लागेल की 17 मार्क पैकी आपल्याला किती मार्क भेटू शकतात जर मी याचा कम्प्लीट अभ्यास केला किंवा पूर्ण अभ्यास केला. चला तर लक्ष द्या. तर या 17 मार्कचं डिस्ट्रीब्युशन कसं होते, MCQ 1 मार्क, त्यानंतर 2 पैकी 1 क्वेश्चन विचारतो,
डाटा स्ट्रक्चरवर, त्यापैकी एक आणखी क्वेश्चन, त्यानंतर लॉंग आन्सर मध्ये इथे ह्या पोझिशनला विचारत नाही, नंतर इथे एक क्वेश्चन विचारतात, इथे एक क्वेश्चन विचारतात. मी याला ब्लॉक करून ठेवतोय. 4 मार्क, नंतर इथे पुन्हा 3 मार्क. जर असं आपण सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं तर टोटल कॅल्क्युलेशन होत आहे 1 प्लस 12 प्लस हे 4. पण 4ला मी थोड्या दुसऱ्या कलर मध्ये लिहितो जेणेकरून ते आपल्या लक्षात राहील. टोटल असे 17 मार्क होतात. पण या 17 मार्काचं जर आपण पाहिलं, हा क्वेश्चन आपण ऑलरेडी ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू कव्हर केलेला असेल, म्हणजे आपले हे 4 मार्क आपल्याला भेटणार नाही. मग टोटल किती मार्क झाले? तर टोटल 13 मार्क मला ह्या लेसन पासून भेटणार आहे. जर मी ऑपरेटिंग सिस्टीम पूर्ण केलेला असेल आणि त्यानंतर जर मी समजा डाटा स्ट्रक्चर पूर्ण केला तर मला इथून 13 मार्क मिळतात. म्हणजे टोटल आपले 13 अधिक ऑपरेटिंग सिस्टीमचे 22 असे 35 मार्क भेटतात. फक्त 2 लेसन जर मी चांगल्याने करून ठेवले तर. पण यामध्ये एक अट आहे की आपल्याला पूर्ण लेसन चांगल्याने करून ठेवावं लागेल. याच्यामधला एकही क्वेश्चन आपल्याला मिस करता येणार नाही. हे सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे. चला तर समोर जाऊया. याचाही सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, हे आपल्या कामाचा आहे. करतो तो C++ बद्दल. C++चं जर आपण डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते कसं आहे, 41चं डिस्ट्रीब्युशन होते आहे. 21 मार्क थेअरी आणि 20 मार्क प्रोग्रामिंग. आता ह्या 21 मार्कच्या थेअरीमध्ये जर आपण पाहिलं तर एक MCQ क्वेश्चन आहे, एक शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे, पुन्हा एक शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे, पुन्हा एक शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे, नंतर लॉंग आन्सर, पुन्हा शॉर्ट आन्सर आणि पुन्हा लॉंग आन्सर आणि 10 मार्क्सची प्रोग्रामिंग. जर मी ह्या सर्वचा अभ्यास केला तर मला हे टोटल 21 मार्क मिळतात. आता जर आपण ऑब्झर्व केलं याच्या अगोदरच्या लेसनमध्ये डाटा स्ट्रक्चरमध्ये, तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता सेम पेपर पॅटर्न आहे किंवा सेम क्वेश्चन पॅटर्न आहे. याचा अर्थ काय की तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला इथे क्रॉस अटेम्प्ट करू शकता. म्हणजेच काय की इथे हा लेसन C++ ची जी थिअरी आहे ही पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीमला ऑर आहे. म्हणजे 2 पैकी तुम्ही कोणताही एक लेसन जर चांगला केला, फक्त थिअरीच्या बाबतीत प्रोग्रामिंग तर तुम्हाला कंपल्सरी आहे त्यामुळे त्याच्यात काही चान्स नाही आहे, पण थिअरीमध्ये ऑपरेटिंग सिस्टीमला पूर्णच्या पूर्ण हा लेसन ऑर मध्ये येतो. म्हणजे एक तुम्ही C++ कंप्लीट करा, म्हणजे परफेक्ट करा, नाहीतर मग ऑपरेटिंग सिस्टीम परफेक्ट करा. जर C++ मी परफेक्ट करतो आहे तर मला प्रोग्रामिंगचे पण मार्क मिळते आहे, आणि ऑपरेटिंग सिस्टीम करतो आहे तर मला प्रोग्रामिंगचे मार्क मिळणार नाही. त्यामुळे माझा थोडासा लॉस होऊ शकतो. क्लिअर? चला समोर जाऊया. आणि त्यानंतर शेवटचा लेसन म्हणजे तो म्हणजे कोणता, तर HTML ला जर आपण ऑब्झर्व केलं तर त्याचे जे मार्क्स आहेत प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतात. प्रोग्रामिंग जे आहे तर इथं जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये 2 क्वेश्चन विचारले जात असतात. त्यातला एक 5 मार्क कंपल्सरी असतात आणि एक 5 मार्क कंपल्सरी, म्हणजे 5 मार्क दुसऱ्या याच्यात, 5 मार्क दुसऱ्या याच्यामध्ये. त्यानंतर एक MCQ क्वेश्चन आहे आणि एक शॉर्ट आन्सर क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे टोटल जर आपण पाहिलं तर 5 हे प्लस 4 हे, म्हणजे टोटल 14 पैकी हा 9 मार्क्सचा कंपल्सरी लेसन आहे. 14 पैकी फक्त 9 मार्क तुम्हाला यामधून मिळू शकतात. पण ह्या लेसनची कंडिशन अशी आहे की हा लेसन बाकी सर्व लेसनपेक्षा सोपा आहे. मग आता आपल्याला मार्क कुठे कव्हर करता येईल, तर आपल्याला मार्क कव्हर करता येईल इथे एक मार्क तो कंपल्सरी असतोच, एक क्वेश्चन इथे आणि एक इथे. म्हणजे याचे जे मला 9 मार्क आहे ते मिळालेच पाहिजे. जर मला याचे 9 मार्क मिळत असेल तर मी तिकडे आपला जो लेसन होता डाटा स्ट्रक्चर याला कुठेतरी ऑर मध्ये आपण वापरू शकतो. एकाच ठिकाणी एक क्वेश्चन जो आपल्याला ऑपरेटिंग सिस्टमचा क्वेश्चन मिळतो तिथे आपल्यासाठी तो ऑर मध्ये जाऊ शकतो. तर आज आपण डिस्कस केलं कम्प्युटर सायन्सचा फर्स्ट पार्ट, म्हणजेच कोणता, तर सॉफ्टवेअर. यामधील 4 लेसनवर की त्याचं पेपर पॅटर्न कसा आहे, किती वेटेज आहे, किती क्वेश्चन अटेम्प्ट करावा लागेल, उद्या आपण डिस्कस करूया किंवा नेक्स्ट लेसन मध्ये डिस्कस करूया आपण हार्डवेअरच्या पार्ट्स बद्दल. होप करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत असेल. यामध्ये तुमचा म्हणजे बराचसा फायदा आहे. तुम्हाला एक ह्या क्लासमध्ये प्रत्येक गोष्टीला प्रॉपर सिक्वेन्स वाईज आणि इझी वेनी कसं फायदा घेता येईल या संबंधित मार्गदर्शन होईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा
या चॅनलबद्दल सांगा आणि फॉलो करा, तसंच लाईक करा. धन्यवाद.